जायचं बघा डबा भरून म्हणलं शाळेत सोडा ह्याचं पण झालं. आणि चहामध्ये मी बघा विलायची अद्रक टाकले. चहा कसा केला ते पण सांगते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. कैसा दिख रहा है. आणि राजूचं डमरू आम्ही रात्री केलेलं. दोऱ्या कसं काय केलं, दोऱ्या नव्हत्या म्हणून. दिसतंय का नाही डमरूने पण थोडं थोडं का व्हाय ना. हो गुपचूप कसं आलं, कोण आलं हो हो आपशिवाय दुसरं कोण असायचं. झालं का ट्युशन? बाहेर चढती तिथं दाराची तर दाजी आला आहे का नाही. नाही तू पुढे गेली मी घरी आले तर रस्त्यालाच होती तोपर्यंत सागर दाजी आला. शंभू दाजी मग शंभूला म्हणलं तुम्ही जावा ते नसती येतो आमचं खोटं वाटत. काय त्या ट्युशनला चवा आली 2 आठवडे झालं ट्युशन सुद्धा नाही टाइम आला. जावा मग जेवण करून जा की पुन्हा कशाला बघ पुन्हा अजून जेम घ्यायचा. गुलाबजाम किती कोण खाते ते तू खाऊ नको राधा. खाल्ल्याने कर एक पण हावऱ्याने करू नको. हारू लागते तिकडं का अजिबात खायचं नाहीत काय. हा खायचं नाहीत नाही तर जिकायचं मग खायचे ना सागर. जिकायचं म्हणून खायचे पोटपोट करायचे असं ते आता ध्यानात आलं ते बरं झालं. तिला म्हणलं खाऊ नको आपलं खाल्ल्याने कर एखादा घास. वेगळीच आहे वे काय आहे नेमकं. हा हा तरी पण कशी का असा ना पण खाऊ नको तसं पण आहे वे. चल जेवायचं का नाही मग. आता बघा 9:30 वाजला संध्याकाळच्या जेवणही झाली आणि आत्या पण आल्यात बघा बघाशी. आणि पिहू बघा इथं झोपली. पिहू आली. कृष्णा पण आहे. दुर्गा उठवू नको तिला ती झोपीत आहे. हो इकडं चलते उठण ये इकडं. तशी वळवळ करतेच उठायला लागली. बराच वेळ झाला झोपली. गप्पी झोपीत आहे रडण मी सापका ठेवून मग खोडपत्रीच आहे देवा. चल तू पण झोपून दाखव हा झोप. पिहू पशी झोपा बहिणी झोपा. डोळा झाका झोपा. बळच झोपते बळच. झोपली गालाव करू नको. तर म्हणलं आता आपण पण झोपून घ्यावा म्हणलं. उद्या राधूची परत शाळा ओमची शाळा उठायचं लवकर. आणि आत्या बघा तिकडे टीव्ही बघतात आणि पोरं पण तिकडच आहे. आता घरात आणलं पोरांना बाहेर खेळत होती. हाकलून आणलं कसं बसं ऐकत पण नव्हते बघा. ठेव मोबाईल आजीच असो ना तू कोणाचा असो काय गरज मोबाईल बघायची. झोप की हाय राधा झोप. चल गुडगा घेतलं फोडून. नको म्हणत होती उड्या मारू नको म्हणत होती. मग आईच्या जीवाला घरा हा लावते मालिका बघतं तिकडं आता. चल तिकडं हे रंगवायचं चल उशीर होतोय. चल ते रंगवायचं डमरू तयार केलं चल देते तरी धिंगाणा घालते. पोराला येड्याने करतो लाईट जोडली इकडली. झोपायचं होतं आता पण राधू म्हणली मम्मी डमरू करायचं राहिलंय तर आता ते करतोय आम्ही. पण कलर आता म्हणताना असं का दिसतोय दिलेलं सफेद का दिसना कारण ब्रश काय नाही आहे टायमाला. आम्ही वहीचं कागद फाडला कागदाने दिलाय त्याच्यामुळे काय व्यवस्थित काय बसा नाही तरी आबदून केलंय कसं तरी. आता ह्याला वरचं करायचंय बघा. राधू घेते इथं बघा कागद कापून कारण ती ह्याच्यावर टोपण काय म्हणतात ना ते करायसाठी बघा. ही भूत वायतक देतात. जावा की आजीकडे जाऊन झोपा सबके ना दोघाला पण. तर बघा हे असं कागद कापून घेतला होता आणि गोल आकार केला त्याला आणि परत केचपेनने रंगवलं. एक लावून घेतलंय एक लावायचं राहिलंय. दोऱ्या करणं लय मुश्किल आहे. दोरा पण नाही घरात आधीच असले ऍडजस्ट करावं लागतं. सामान नसल्याला सांगावं लागतं. एका तर सांगते काय पण कराय. तर बघा आता सगळं डंबरू बनवून झाले. वेळ गेला ह्याला दिसतं एवढंच 2 तास गेलं. 2 तास कसं मम्मी ती दोरीवणी दिसते का नाही दोरीवणी पण रंग दिलाय आम्ही. रंग दिलाय खाली खडं लावल्या तर 2 टिकले खडं पण नाही टायमाला नाही तर किती पण फक्त ह्याचा ब्रश नव्हता त्याच्यामुळे थोडस हा. आता मी काहीच नाही बोलणार. तर बघा कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये. 11 वाजले. चला तर बाय 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 सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा आता सकाळच्या 6 वाजल्यात आणि सूर्य पण उगवलाय बघा. मस्त वातावरण असं दिसतं या लय दिवसात निर्णय घेतला. तर आता रातूला डबा बनवायचा. रातूला उठवते आता झोपली बघा. आत्या पिऊ सगळे झोपल्या तर अजून थोडं अंधाराचं
आणि पक्ष्यांचा किलबिल आवाज पण तुम्हाला ऐकू येत असं मस्त असं. माळव तर सगळं संपलं होतं, फक्त भेंडी शिल्लक होती बघा थोडीशी. ती भेंडी केली आता डब्यापुरती झाली बघा. आत्याने सांगितले कृष्णाचा डबा कर, म्हणलं आधी राजूचा डबा बांधव. दुर्गा खायला बसली. 2 चपात्या केल्या, बाकीचं पीठ आहे नंतर करावं म्हणलं. राजूला शाळेत पाठवल्यानंतर आता कृष्णाच्या डब्याला काय भाजी राहायची नाही. शिव आणि दुर्गा पण खायला मागतात आता. दिख रहा है. तर बघा आता 7:10 झाल्यात आणि रातचं सारं उरकले. काल लवकर बसालते म्हणून आपलं म्हणलं उरकून ठेवा, कधी काय येणं बस कसं काय माहित. आणि राजूचं डमरू आम्ही रात्री केलेलं. दोऱ्या कसं काय केलं, दोऱ्या नव्हत्या म्हणून. हे राधू दिसतंय का नाही डमरूने पण थोडं थोडं का व्हाय ना. आणि प्रोजेक्ट बस आले काय उठाय, कधी जायचं शाळेत. उठा कृष्ण व कुशाला झोपल्यात. नाही आले, दुसरी बस आहे. भरते येईन की आता 5-10 मिनिटात. उठा की पिऊ दुर्गा बघा जेवण करतात आणि तुम्ही झोपा. पिवडे मी दिलेला खाल्लं नाही, आजीने घेतलं आहे का नाही. का ग तसं का केलं, मी देते तर घे ना सुद्धा. आजीने दिलं की घेतलं. पारुशे हे खाऊन झालं की किचन कट्ट्या आणून ठेवते सगळं. आणि राजूसाठी इथं गरम पाणी केलंय, डबा तर भरलाय. तर झालं बघा साऱ्या चपात्या करून. पोरांना डबा दिला, कृष्णाला पण 2 दिल्या. भाजीला काय नव्हतं, पूजाला म्हणलं कर भाजी तिकडं, आत्याजवळ दिला चपात्या. आता घेवा म्हणलं भांडी घासून. तर सगळं आवरायचं आहे आता. दुर्गा आंघोळ करते ना माझ्या संग. आज आंघोळीच्या आधी साऱ्या चपात्या केल्या, हातात सरसकट. आत्या म्हणल्या करा आता, कुठं 2-4 तर होत्यात. हो गुपचूप कसं आलं, कोण आलं हो आपाशिवाय दुसरं कोण असायचं. आपा पोरगी भीती, आवाज पण येऊ दिला नाही पायाचा सारखा. आपा तुझ्या पोरगी मला धरती पायाला पडल की मी खाली. आधीच रडते ती मोबाईल दे नाही म्हणून. पाय धरते जाम 2-2 पडायचं नाही माणूस खाली. कृष्णा उठा की उठा, मला पावरस बिरुस काढ दे पोरा. उठ 8 वाजत आले, उठ 7:30 वाजले. उठ जाऊस तर करूस तर आंघोळ करूस 8 वाजतात. उठ लवकर. आजी गेली की पिहू, आजी पुढे गेली की. उठ उठ लवकर उठ आंबड्या उठ. राडा रपाटा काढायचा, बाहेरचं झाडायचं. ढंप्या पाण्यात उठला तर किस्ता चालला शाळेत. दादाला म्हणा उठ की. ओम उठ की बाळा, आम्ही आंघोळ्या केल्या सगळं केलं, तू एकटाच राहिला आंघोळीचा. उठ कृष्णा शाळेत गेला, उठ की. घेतली बघा एकदाच देवपूजा करून, परत राहिली की राहते देवपूजा करायची. मग कामाचे माणूस नादी लागतोय. आता ओमला आंघोळ घालायची, सगळं करून झालंय. दुर्गा मावने मला हळदी कुंकू लावा लागत होती आणि देव पण हातात देत होती बघा. झालं सगळं ओरकून. आता वातून पण ती लावली आणि तुळशीला पण बाहेर लावली. आली वे कपाळ किती भरवलंय कुंकाने बघ इकडं. किती भरवलंय, किती किती. तो का मध्ये मध्ये येतोय असं येड्यामध्ये. चल आंघोळ घालते तुला. गुळ किती मोठा गुळ घेतला ह्या पोरीला. कशाला खायला. तर चला आता थोडा चहा करते, कारण 9 वाजल्यात. 6 वाजता उठली सकाळी कधी मी, तेव्हापासून पोटात काय नाही, पाणी सुद्धा पिली नाही. पाणी तरी पिते, आंघोळ केला आज पाणी पण नाही पिले. तर भांड्याचा पाळा आहे मोठा लट. आता ओमचं आवरायचं, त्याला शाळेत सोडायचं 10 वाजता. एवढं तेवढा उशीर होतोच आहे. तरी एक आंघोळीच्या आधी रग धुतली बघा, रात्री भिजाय टाकली होती, वाळायला टाकली तिकडं बाहेर. इथं टाकली रग वाळायला, इथं नितळायला टाकली होती पाणी. ह्यातले कुंडीतली तुळस वाळून गेली. आता म्हणलं दुसरी लावा, खाली रोप आहेत बघा तिथं, ती लावून घ्यावात म्हणलं. लय भारी आली ती तुळस, किती छोटं रोप होतं, वाळून गेली सगळी. आता बघा 9:45 वाजल्यात. ओमला शाळेत सोडवायला जायचं, चलत जायला 5 मिनिटं तरी लागतात. तर इकडं ओमच्या डब्यासाठी बघा बेसन पोळी केली, म्हणलं बेसन पोळी करा. आणि चहा केलाय थोडासा, म्हणलं पिवा थोडा आणि मग जावा. चलो पण वाटून आता पोटात कसं तरी व्हायला लागलंय. तर आता जायचं बघा डबा भरून ओमला शाळेत सोडा. ह्याचं पण झालंय. बाटल्या हरवली बाटली आहे का नाही,
आणि चहामध्ये मी बघा वेलायची अद्रक टाकले. चहा कसा केला ते पण सांगते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघा काय दुर्गा. तर 10 वाजल्या बघा इथंच. आणि आताशी का आम्ही निघालो शाळेत. ओमला सोडा. ओम झाला तर सगळा डबा बॉटली सगळं घेतलंय, पाण्याच्या बॉटली. दुर्गा पण येते आता संग. बघू का हाणामारी करतोय. चला आता आल्यानंतर फरशी पुसायची आणि कपडे धुवायचे. फरशी 2 दिवस झालं पुसली नाही, लय खराब झाली. कुलूप पण वाटा नाही. हे धर्मी कुलूप लावून आले. नाही जायचं पुढं कोणी, मी कुलूप लावते. काय सुद्धा नाही, गप गुणाने चालायचं. इथून तिथून काकला बसली, आताशी उतरली खाली. चला